जैन समाजाची जगभरातली ओळख म्हणजे अहिंसेच्या तत्वावर चालणारा शांतताप्रिय समाज. पण सध्या जैन समाज बातम्यांमध्ये येतोय, तो राड्यांमुळे. आधी गिरनार पर्वतावर असलेल्या दत्त मंदिरात जैन समाजातल्या लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या आल्या. हे प्रकरण ताजं असतानाच आणखी एक बातमी आली, ती वाशिममधून. जैन समाजाची काशी अशी ओळख असणाऱ्या शिरपूरमधल्या पार्श्वनाथ मंदिराच्या आवारात श्वेतांबर आणि दिगंबर या जैन समाजाच्या दोन पंथांमध्येच राडा झाला. गोष्ट पार हाणामारीवर गेली. पण ना वाशिमच्या पार्श्वनाथ मंदिरात राडा होण्याची ही पहिली वेळ आहे, आणि ना दिगंबर विरुद्ध श्वेतांबर असा वाद होण्याची. पार्श्वनाथ मंदिरात नेमकं काय झालं? दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन यांच्यात फरक काय असतो? आणि या दोन पंथांमधल्या वादाचा इतिहास नेमका काय आहे, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आधी बघूयात पार्श्वनाथ मंदिरात नेमकं काय घडलं. तर वाशिमच्या शिरपूर जैन इथल्या या मंदिरात अंतरिक्ष पार्श्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी जैन धर्मियांची कायम गर्दी होत असते. 5 ऑक्टोबरलाही मंदिरात अशीच गर्दी होती. नियमांनुसार या मंदिरात सकाळी 6 ते 9 या कालावधीत श्वेतांबर जैन पंथाचे भाविक मंदिरात दर्शन घेतात, तर 9 ते 12 या वेळेत दिगंबर जैन पंथाचे भाविक दर्शन घेतात. गुरुवारी सकाळी श्वेतांबर पंथाचे दर्शन घेण्याची वेळ असताना दिगंबर पंथाची एक महिला आणि काही भाविक दर्शन रांगेत घुसले असा आरोप करण्यात आला. मग यावरून बाचाबाची झाली आणि नंतर थेट हाणामारीला सुरुवात झाली. काठ्या आणि दांडके वापरून दोन्ही पंथांच्या भाविकांकडून एकमेकांवर हल्ला करण्यात आला, ज्यात काही भाविक जखमीही झाले. हाणामारी थांबल्यानंतर दोन्ही पंथांच्या भाविकांनी मंदिराच्या आवारातच ठिय्या मांडला. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आलं. जैन धर्मियांची काशी अशी अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराची ओळख असली तरी दुर्दैवानं हे मंदिर चर्चेत येतं ते वाद, हाणामारी यामुळेच. फेब्रुवारी 2023 मध्ये तब्बल 42 वर्षांनी पार्श्वनाथ मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले होते. श्वेतांबर आणि दिगंबर पंथांमधल्या वादामुळेच 1981 मध्ये हे मंदिर कुलूप बंद करण्यात आलं होतं. भाविकांना फक्त एका झरोख्यातूनच पार्श्वनाथाचं दर्शन घेण्याची परवानगी होती. सुप्रीम कोर्टानं अंतरिक्ष पार्श्वनाथाच्या मूर्तीला लेप लावण्याची परवानगी दिली. पण 18 मार्चला मंदिराच्या आवारात श्वेतांबर जैन पंथीयांनी खासगी बॉडीगार्ड्स तैनात केल्याच्या कारणावरून वाद झाला. दुसऱ्या दिवशी श्वेतांबर जैन पंथानं शिरपूरमध्ये मोर्चा काढला. पण मोर्चावेळी दोन्ही पंथीयांमध्ये हाणामारी झाली. लोखंडी पाईपने मारहाण, दगडफेक अशा घटना घडल्या आणि मोर्चाला हिंसक वळण लागलं. सध्या सुरू असलेला वादही हे मंदिर ताब्यात घेण्याचा गुजराती श्वेतांबर पंथीयांचा डाव असल्याचा आरोप महाराष्ट्रातल्या दिगंबर पंथीयांकडून करण्यात येतोय. पण जो जैन समाज शांतता, अहिंसा आणि त्यागाची शिकवण देतो, त्या समाजाच्या दोन पंथांमध्ये वाद का होत आहेत हे पाहूयातच. पण त्याआधी जैन समाजात दोन पंथ का पडले हे समजून घेऊ. तर जैन धर्माचे 24वे आणि अंतिम तीर्थंकर म्हणजे भगवान महावीर. जगाला अहिंसेचा संदेश देत भगवान महावीर यांनी जैन धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला. त्यांच्या जीवनकाळात अनेकांनी जैन धर्म स्वीकारला. त्यांच्यानंतर भद्रबाहू आणि स्थूलभद्र हे जैन धर्माचे मुख्य आचार्य बनले. यांच्या नेतृत्वात जैन धर्माचे अनुयायी मगधमध्ये राहत होते. मात्र मगधमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज घेऊन भद्रबाहू यांनी दक्षिणेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत 12,000 अनुयायी दक्षिणेला गेले. हे घडलं इसवी सन पूर्व 322 ते 298च्या दरम्यान. जैन धर्माचे इतर अनुयायी मात्र स्थूलभद्र यांच्यासोबत मगधमध्येच राहिले. पुढे स्थूलभद्र यांनी पाटलीपुत्रमध्ये परिषद घेत जैन धर्मात सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही निर्णय घेतले. जेव्हा आचार्य भद्रबाहू दक्षिणेतून परत आले तेव्हा त्यांनी आचार्य स्थूलभद्र यांनी आखलेल्या नव्या नियमांना विरोध केला. या दोघांमध्ये मतभेद झाले आणि जैन समाजात दोन पंथ पडले. आचार्य भद्रबाहू यांना मानणारा दिगंबर पंथ आणि आचार्य स्थूलभद्र यांना मानणारा श्वेतांबर पंथ. साधारण इसवी सनाच्या पहिल्या शतकात दोन्ही पंथांमधले फरक, पद्धती आणि नियम स्पष्ट होत गेले. श्वेतांबर जैन पंथातले साधू कापसापासून बनवलेलं पांढरं वस्त्र घालतात, कारण त्यांच्या मान्यतेनुसार पांढरं कापड हे त्यागी आणि संयमी जीवनाचं प्रतीक आहे, तर इतर रंगाचे कपडे हे विलासी जीवनाचं प्रतीक आहे. सुरुवातीला श्वेतांबर साधू फक्त कटिवस्त्र वापरत होते, मात्र कालानुरूप त्याचा विस्तार होत गेला. श्वेतांबर पंथातले साधू आपल्यासोबत पात्र, पात्रबंध, चादरी, मुखवस्त्र अशा 14 गोष्टी किंवा उपकरणं बाळगू शकतात. सोबतच श्वेतांबर पंथामध्ये जैन धर्मातले 45 आगम मान्य आहेत.
स्त्री जन्मात मोक्ष मिळू शकतो अशी त्यांची धारणा आहे. श्वेतांबर पंथातले जैन धर्मीय गुजरात आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. प्रामुख्याने व्यवसायात असलेले हे लोक सधनता आणि दानधर्मासाठी प्रसिद्ध आहेत. दुसऱ्या बाजूला दिगंबर जैन पंथात मोक्षप्राप्तीसाठी नग्न राहण्याचा पुरस्कार केला जातो. दिगंबर शब्दाचा अर्थच दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे म्हणजेच नग्न असा होतो. दिगंबर साधूंकडे मोरपिसांचा कुंचा, कमंडलू आणि शास्त्रग्रंथ या गोष्टी असतात. दिगंबर जैन साधू हे खाण्यासाठी भांड्याचा वापर करत नाही, तर उभं राहून हातात अन्न घेऊनच जेवतात. स्त्री जन्मात मोक्ष मिळू शकत नाही. जैन धर्माचे मूळ आगम काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत अशी दिगंबर पंथाची मान्यता आहे. दिगंबर पंथात सगळेच साधू नग्न अवस्थेत फिरत नाहीत, तर काही साधू वस्त्र धारण करतात. त्यांना क्षुल्लक असं म्हणलं जातं. दिगंबर पंथातले जैन धर्मीय महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये वास्तव्यास आहेत. पण या दोन पंथांमध्ये वाद असण्याचं मुख्य कारण म्हणजे मूर्तीपूजेतला फरक आणि मान्यता. दिगंबर पंथाच्या मान्यतेनुसार मूर्त्या या नग्न स्वरूपात असतात, तर श्वेतांबर पंथाच्या मान्यतेनुसार मूर्त्यांना करदोटा आणि कटिवस्त्र असतं. सोबतच श्वेतांबर पंथीय मूर्तीला वस्त्र आणि अलंकार घालून पूजा करतात. पण याच मान्यतांमधल्या फरकामुळे दोन्ही पंथांमध्ये वादाला तोंड फुटलं. अंतरिक्ष पार्श्वनाथाचंच उदाहरण द्यायचं झालं तर या दोन पंथांमधला वाद अगदी 1905-06 पासून दिसून येतो. सुरुवातीला अंतरिक्ष पार्श्वनाथाची पूजा दोन्ही पंथ आपापल्या प्रथांनुसार करायचे. त्यासाठी या पंथांनी कोणी कधी पूजा करायची याबद्दलचं वेळापत्रक ठरवलं होतं. मात्र 1905-06 मध्ये वेळापत्रक ठरवल्यानंतर 1908 मध्ये श्वेतांबर पंथीयांनी या मूर्तीला लेप लावण्याचं ठरवलं. सुरुवातीला दिगंबर पंथानं लेप लावण्याला मान्यता दिली होती. मात्र लेप लावताना मूर्तीवर करदोटा आणि कटिवस्त्र निर्माण केल्याचा आरोप दिगंबर पंथानं केला आणि लोखंडी सळई वापरत हा करदोटा आणि वस्त्र मूर्तीवरून हटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर श्वेतांबर पंथीयांनी मूर्ती आणि मंदिराचा संपूर्ण मालकी हक्क आपल्याला मिळावा अशी मागणी केली. मुळात दिगंबर पंथाची अशी मान्यता आहे की अंतरिक्ष पार्श्वनाथाची मूर्ती पूर्णपणे दगडाची बनलेली आहे, तर श्वेतांबर पंथाच्या मान्यतेनुसार मूर्ती रेती आणि शेणाची बनलेली आहे. त्यामुळे दिगंबर पंथाचा मूर्तीला लेप लावण्यालाच विरोध होता. 1944 मध्ये अकोल्याच्या जिल्हा न्यायाधीशांनी मूर्तीवरच्या करदोटा आणि कटिवस्त्राचं माप निश्चित केलं. मूर्तीला लेप लावण्याचे अधिकार श्वेतांबर पंथाला बहाल केले. पुढे न्यायालयानं दोन्ही पंथांना आपापल्या पद्धतीनं पूजा करण्याची परवानगी दिली. श्वेतांबर पंथीयांच्या पूजेवेळी पार्श्वनाथांच्या मूर्तीला मुकुट, तिलक आणि डोळे लावण्यात येऊ लागले, तर दिगंबर पंथीयांच्या पूजेवेळी दागिने, तिलक आणि डोळे काढून ठेवले जाऊ लागले, कारण पार्श्वनाथाचे डोळे बंद असल्याची मान्यता दिगंबर पंथात आहे. 1959 मध्ये श्वेतांबर पंथानं मूर्तीला पुन्हा लेप लावण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दिगंबर पंथानं मूर्तीचा लेप निघाला तेव्हा मूर्ती दिगंबर पंथाची असल्याचं स्पष्ट झाल्याचं म्हणत कोर्टात धाव घेतली. तेव्हा वाद इतका तापला की सरकारनं पार्श्वनाथाच्या मूर्तीभोवती जाळी बसवली. पुढे 1977 मध्ये लेप लावण्याच्या कारणावरून पुन्हा एकदा दोन्ही पंथांमध्ये वाद झाला. श्वेतांबर पंथीय मूळ मूर्तीचं स्वरूप बदलत आहेत असा आरोप दिगंबर पंथाकडून होऊ लागला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही पंथांमधल्या या वादाला हिंसक वळण लागलं. दुसऱ्या पंथातील साधूंवर हल्ले होऊ लागले. 400 जणांच्या जमावानं श्वेतांबर साधूंवर हल्ला केला. 1981 मध्ये हा वाद एवढा चिघळला की मंदिराला कुलूप लावण्यात आलं. भाविकांना फक्त झुरोख्यातूनच दर्शन घेता येऊ लागले. सुप्रीम कोर्टानं फेब्रुवारी 2023 मध्ये मंदिर दर्शनासाठी खुलं करण्याची आणि श्वेतांबर पंथीयांना मूर्तीवर लेप लावण्यासाठीची परवानगी दिली. पण मार्च मध्ये दिगंबर पंथीयांनी लेप लावण्याची प्रक्रिया सुरू असताना मंदिरात प्रवेश केल्यानं तणाव पुन्हा एकदा वाढला. दोन्ही पंथांच्या साधूंनी एकत्र येत मार्ग काढायचं ठरवलं, पण हा तणाव काही निवळला नाही. 5 ऑक्टोबरला घडलेल्या घटनांसारख्या घटना घडतच राहिल्या. फक्त अंतरिक्ष पार्श्वनाथच नाही तर सम्मेट शिखरजी या प्रचंड महत्वाच्या जैन तीर्थस्थळासोबतच इतर तीर्थस्थळांबद्दलही दिगंबर आणि श्वेतांबर पंथामध्ये वाद आहेत. हे वाद प्रामुख्यानं मूर्ती नेमकी कुठल्या पंथाची, तिची पूजा कोणाच्या मान्यतांनुसार करायची आणि मंदिरावर मालकी हक्क कुठल्या पंथाचा याभोवतीच फिरत असले तरी शांतताप्रिय आणि अहिंसावादी जैन समाज याच वादांमुळे रस्त्यावर उतरतोय आणि वाद विकोपाला गेला की हिंसेचा मार्गही स्वीकारतोय. या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.